आज राळेगणच्या भूमीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं महामंडळ सभा आयोजित केली। त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना खरं तर आपण खूप जणांची भाषणं झाली। मी सांगितलं होतं 2 किंवा 3 भाषणं घ्या, आदरणीय पवार साहेबांना राज्यातल्या सगळ्या लोकांना ऐकायला संधी जास्तीत जास्त वेळ देऊ असे आपले सर्वांचे आदरणीय हिवरे बाजारचे सरपंच या नावाला प्रतिष्ठा मिळवून देणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पोपटरावजी पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते, गेली 55 वर्ष शिक्षकांसाठी अहोरात्र झटणारे आदरणीय संभाजीतात्या थोरात, या राज्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी मारणे, राज्यातील सगळ्या समन्वय संघटनेचे अध्यक्ष माझे मित्र मधुकररावजी काठोळे, बाळासाहेबजी जावरे, आबासाहेब जगताप, ज्यांनी पूर्वी राज्याचा अध्यक्ष भूषवलं आणि गुरुजी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा दिली ते आमचे मित्र बाळासाहेबजी तांबारे, विलासजी चौगुले, किसनराव येदिये, संतोषजी कदम, अनिरुद्ध पवार, मज मोरे सर, सचिनजी डिंबळे, राजेंद्रजी जगताप, महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आमच्या भगिनी स्वातीताई शिंदे, आणि खरं तर ज्यांनी अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं असे माझे मित्र, ज्येष्ठ साहित्यिक, गुरुजी ते गट शिक्षण अधिकारी, हा अत्यंत उत्तम प्रवास करून ते या महिन्यात निवृत्त होता, म्हणून कळमकरांचं नाव मी थोडं उशिरा घेतलं। ते राज्यासाठी आता इथून पुढे कायमस्वरूपी आपल्याला आपल्या प्रश्नांसाठी मुक्त राहतील असे माझे मित्र डॉक्टर संजयजी कळमकर, इथं व्यासपीठावरच्या सर्वांची नावं घेतली पाहिजे। राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, यांच्या कार्यकारिणी, महामंडळ सभेसाठी उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी, खरं तर आज अण्णांच्या भूमीत आपण महामंडळ आयोजित केलं। महामंडळ राळेगणला आयोजित करण्याचं एकमेव कारण दत्ताजी, खरं तर अण्णांचे शिवसाहेब माझ्याकडनं नाव घ्यायचं आहे, गेली 20 वर्षे अत्यंत लहान वयापासून, तर आता काय फार मोठी झाली नाही, परंतु 20 वर्ष म्हणजे 20-40 वर्ष वय दत्तोबाचा असेल, 20 वर्षापासून अण्णांबरोबर सातत्यानं सावलीसारखे काम करणारे अण्णांचे शिवसाहेब दत्ताजी आवारी, तात्यांचा फोन आला का गुरुजी महामंडळ घ्यायचे, 5 जिल्हे तयार आहेत, नगरमध्ये घेतलं तर चालेल का? आणि त्यातली त्यात आपल्याला जर राळेगणला घेतलं आणि आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अण्णा जर त्या कार्यक्रमाला असतील, तर मी म्हटलं मग बोलवायचे तर 2च वक्ते बोलवायचे, 2च पाहुणे बोलवायचे, राजकीय आपण या व्यासपीठावर राजकीय लोक बोलवले तर ती यायचे नाहीत अण्णा, म्हणून आम्ही सर्वांनी अण्णांना विनंती केली, अण्णांनी तयारी दाखवली। आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं अण्णा येत असतील तर मी माझे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवतो आणि या कार्यक्रमाला येतो। मी खरं तर आदरणीय पवार साहेबांना मनापासून धन्यवाद, कारण एवढं बिझी शेड्यूल असतं त्यांचं, दिवसभरात किमान 10 ते 15 कार्यक्रम पवारसाहेब करतात। आज आपल्या सगळ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी ते इथं आले। आवर्जून तुम्हाला मला सांगावंसं वाटतं, आदरणीय मुख्यमंत्र्यांबरोबर पवारसाहेबांचे इतके चांगले संबंध आहेत की निश्चितपणाने माझी विनंती राहील पवारसाहेब
अनेक लोकांनी मागण्या मांडल्या, मी काही मागण्या मांडील का नाही मला माहिती नाही, आता नाव घेतलं म्हणून बरं आहे. आणि तुम्हाला आमच्या सगळ्या मागण्या माहिती आहे, कारण आमच्या शोभाताई आपल्याकडे प्राथमिक शिक्षक आहेत. शोभाताईंची 2011 साली प्रशासकीय बदली झाली. पवार साहेबांनी कुठेही शोभाताईंची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न केला नाही. मी त्यावेळेचे जे सचिव होते त्यांना एक सांगितलं का जे गृहस्थ म्हणजे आता ते मुख्य सचिव म्हणून रिटायर झाले, त्यांना मी त्यावेळेस विनंती केली होती, मला वाटतं डॉक्टर सुधीरजी तांबे त्यावेळेस माझ्याबरोबर होते, का जे गृहस्थ रात्रंदिवस समाजासाठी काम करतात त्यांची अर्धांगिनी जर आमच्याकडे प्राथमिक शिक्षिका म्हणून आहे आणि तिची त्या अर्धांगिनीची बदली जर प्रशासकीय पातळीवर होत असून कुटुंबापासून 100 किलोमीटर त्या जर लांब जात असतील आणि राज्य शासन कुठल्याही प्रकारे ती बदली रद्द करत नसेल तर हे काय आम्हाला मान्य नाही. मग सामाजिक काम कोणी करायचं हाही प्रश्न राहील. पवार साहेबांना निश्चित वाटलं असेल का मी जर रात्रंदिवस समाजासाठी काम करतो, स्वतःचं काम माणसाला सांगता येत नाही. आज कोणी गेलं तरी कोणाच्या तरी प्रश्नासाठी ते कुठं ना कुठं साकडं घालतात. परवाचाच एक विषय आहे, मी एक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो. आमच्या तालुक्यातल्या एका गुरुजीची मिसेस 17 वर्ष पूर्ण होतील पुढच्या महिन्यात गोंदियाला नोकरी करते. तो गुरुजी पारनेरमध्ये आहे. ते ज्यावेळेस सगळं पवार साहेबांनी पाहिलं आणि मग ते म्हणले गुरुजी एक विषय घेऊन आपल्याला चालणार नाही, तर राज्यात अशा किती केस असतील. तर मी म्हणलं साहेब फार नाही, 3-4 वर्षात आम्ही सातत्यानं प्रयत्न करून त्यातल्या एक 700-800 पती पत्नी एकत्रीकरण झाले, 1000च्या आसपास आहे. साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे साखर घालण्याचं त्या दिवशी मान्य केलं. 1000 शिक्षकांचं विना कुठल्याही जिल्ह्यामध्ये स्टाफ शेड्यूलचा प्रश्न नाही. कुठल्या जिल्ह्यात जागा अतिरिक्त असल्या तरी त्या जिल्ह्यात त्यांना सामावून घेण्यासंदर्भात ते आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करणार आहेत. मी निश्चितपणानं साहेबांना मनापासून त्या बाबतीत धन्यवाद देतो. खरं हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे साहेब. मला वाटतं 16-17 वर्षात किमान 200 प्राथमिक शिक्षकांच्या पती पत्नीचे डिव्होर्स झाले. 16 वर्ष विभक्त राहिल्यामुळं दोघांच्या ताणतणाव वाढला, वाद वाढले. हे ज्या वेळेला मी राजेश कुमार मुख्य सचिव होते त्यांना हा प्रश्न समजून सांगितला. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं कागदच फेकला, अत्यंत सज्जन गृहस्थ आहे. म्हणे गुरुजी किती वर्ष संघटनेत काम करता? म्हणलं साहेब मी 40 वर्ष करतो. मग असा विना आठ पती पत्नी एकत्रीकरणाचा प्रश्न तुम्ही माझ्या समोर आणलाच कसा? राज्य शासनानं पती पत्नी एकत्र करण्यासाठी किंवा आंतरजिल्हा बदलीसाठी काही नियम तयार केले आणि नियमाच्या व्यतिरिक्त काम तुम्ही घेऊन येता आणि आमचा वेळ घेता. मी ज्या वेळेला ही सगळी परिस्थिती राज्यातली त्यांच्या समोर मांडली, साहेब म्हणलं माझं 2च मिनिट ऐका. 16-17 वर्ष ज्या वेळेला माझा गुरुजी दोघं जण पती पत्नी विभक्त आहे, बाजूला आहे आणि त्याच्यात त्यांच्यावरती झालेले अनेक महिलांच्यावर अत्याचार, अनेक कुटुंब विभक्त झाले, अनेकांनी ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथं लग्न केले, हे प्रूफ मी त्यांना दिले आणि मग म्हटले गुरुजी तुम्ही म्हणता तो विषय आता योग्य आहे, परंतु हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हावा लागेल. आणि त्याच्यावर 2 महिन्यांनी साहेब वेगळ्या विभागात घेतले. एखादा मनुष्य एखादी गोष्ट करायला तयार झाला तर शासकीय नियमानुसार त्याची बदली झाली आणि हा विषय थांबला. आता आदरणीय पवार साहेबांनी हा विषय त्यांच्या हातात घेतलाय. बाकीचे विषय मी घेणार नाही, कारण तो खूप विषय आहे. 40 वर्ष सातत्यानं गुरुजींचे प्रश्न सोडवत असताना गुरुजींच्या छोट्या छोट्या प्रश्नापासून न सुटणारे प्रश्न कायम हातात घेतो आपण आणि ते सोडवण्यासाठी शिक्षक संघाच्या व्यासपीठावर सातत्यानं आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. मी आपलं सर्वांचं खरं तर या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जर चुकीने काही गैरसोय झाली असेल, खरं तर सभागृह आज अपुरं पडलं, खूप लोक बाहेर आहेत, बाहेरची व्यवस्था काहीतरी करणं अपेक्षित होती, ती आमच्याकडनं राहिली. असं वाटलं का खूप जिल्ह्याच्या टोकाला आपण महामंडळ सभा घेतोय, तेवढं सभागृह भरपूर होईल, परंतु या सभागृहात बसतील एवढीच लोक आज मी बाहेर आहे. निश्चितपणानं मी आपली सर्वांची गैरसोयी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.